सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत आज प्रभागनिहाय आरक्षण सोडत संपन्न झाल्या. एकूण 20 प्रभाग आणि 78 वॉर्डसाठी हे आरक्षण सोडत. कोल्हापूरच्या नागाळा पार्कमध्ये भर दुपारी बिबट्याचा धुमाकूळ. एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश. दिल्ली स्फोट डॉक्टरांच्या टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश. लखनौ, फरीदाबाद, पुलवामा मधून 5 डॉक्टर ताब्यात, तर मास्टरमाइंड डॉक्टर उमर स्फोटात ठार. हरियाणातल्या फरीदाबाद मध्ये सापडली दहशतवादाची फॅक्टरी. डॉक्टरांनी घेतलेल्या भाड्याच्या घरात स्फोटकांचं गोडाऊन. 30 ऑक्टोबरला डॉक्टर मुजम्मिलच्या अटकेनंतर टेरर फॅक्टरीचा उलगडा. स्फोट घडवणाऱ्या डॉक्टर उमरचा कारचा प्रवास सीसीटीव्हीतून समोर. दुपारी 3:15 पासून कार लाल किल्ला परिसरात पार्किंगमध्ये उभी होती. संध्याकाळी 6:52 स्फोट घडवला. केंद्र सरकारने दिल्ली स्फोटाचा तपास एनआयएकडे सोपवला. एनआयएकडून पुरावे जमा तर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, पंतप्रधान मोदींचा इशारा. दिल्ली स्फोटात जैश मोहम्मदचा हात असल्याचा संशय. स्फोटातल्या मृतांची संख्या 12 तर 25 पेक्षा जास्त जण जखमी. राजकारण विसरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने केली संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस. राऊतांचे भाऊ सुनील राऊतांसोबत फोनवर चर्चा. मुंबई महापालिकेचे आरक्षण सोडत जाहीर. 227 पैकी 114 जागा महिलांसाठी राखीव. सर्व पक्षातल्या अनेकांचा पत्ता कट होणार. नगर परिषदांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेचे संकेत, तर महायुतीला समर्थन मिळण्यासाठी प्रयत्न. सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.